नुकत्याच झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी फ्रेंडशिप डेचे औचित्य साधून त्यांचे जुने मित्र आणि सध्याचे राजकीय विरोधक आमदार सतेज पाटील यांना एक खास शुभेच्छा दिली. मुश्रीफ साहेब माईकवर आले आणि म्हणाले, आज मैत्री दिन. माझे मित्र सतेज पाटील यांचे एक स्वप्न आहे, ते पूर्ण व्हावे. आणि बरोबर इथंच मुश्रीफ साहेबांनी एक अर्थपूर्ण पॉज घेतला. काही सेकंदांची शांतता, उपस्थितांच्या मनात हजारो विचार. आणि मग वाक्य पूर्ण करताना मुश्रीफ म्हणाले, विरोधी पक्ष नेत्याचे. हसन मुश्रीफ यांच्या पॉज मध्ये नेमकं दडलंय काय याची राजकीय चर्चा आता चांगलीच रंगात आली आहे. मुश्रीफ साहेबांचा हा पॉज गोकुळच्या शुभेच्छांसाठी तर नव्हता ना, असे प्रश्न आता राजकीय वर्तुळामध्ये विचारले जात आहेत. आजच्या विशेष विश्लेषणात आपण याच पॉजचा आढावा घेणार आहोत. कारण राजकारणात शब्दांना जेवढी धार असते तेवढाच अर्थ कधी कधी न बोललेल्या शब्दांमध्ये आणि घेतल्या वेळेत दडलेला असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. मुश्रीफ यांच्या राजकीय टोल्याला आमदार सतेज पाटील यांनीही तितक्याच मिश्किलपणे उत्तर दिले. सतेज पाटील म्हणाले, मला वाटलं मुश्रीफ यांनी मला गोकुळसाठी शुभेच्छा दिल्या. जरी एकमेकांवर हसत खेळत केलेली ही राजकीय टिप्पणी असली तरी यामागे गोकुळ दूध संघाचे अवाढव्य राजकारण दडले आहे. गेल्या गोकुळ निवडणुकीत मुश्रीफ पाटील या मैत्रीने काय चमत्कार केला होता हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने पाहिलं आहे. प्रस्थापितांना धक्का देत या जोडगोळीने गोकुळवर आपला झेंडा फडकवला होता. आज पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राज्याच्या राजकारणात भूकंप झाले, पक्ष फुटले, आघाड्या बदलल्या. आज मुश्रीफ आणि सतेज पाटील राजकीय समीकरणामुळे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आणि हा पण खूप महत्वाचा आहे. नव्या राजकीय समीकरणामुळे ही मैत्री तुटली असं वारंवार दिसत असलं तर या दोन्ही नेत्यांच्या मनात एकमेकाबद्दल असलेला सॉफ्ट कॉर्नर लपून राहिलेला नाही. त्यांच्या विधानांमधून, त्यांच्या देहबोलीतून आणि एकमेकांवर थेट वैयक्तिक चिखलफेक न करण्याचा त्यांचा अलिखित नियमातून हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले. आणि नेमकी या सॉफ्ट कॉर्नरची धास्ती कोल्हापूरच्या आणि राज्याच्या राजकीय नेतृत्वाने घेतली आहे. आता वळूया या कथेतील सर्वात मोठ्या खेळाडूकडे, म्हणजेच भाजपकडे. भाजप सध्या गोकुळमध्ये आपला शिरकाव करण्यासाठी प्रचंड प्रमाणात धडपडत आहे. राज्याच्या सत्तेत ते प्रमुख भूमिकेत आहेत, पण कोल्हापूरच्या अर्थकारणाची नाडी असलेल्या गोकुळमध्ये त्यांना अद्याप तो सूर सापडलेला नाहीये. भाजपने मुश्रीफ पाटील या मैत्रीचा धसका घेतला होता, कारण या दोन बाहुबली नेत्यांसमोर गोकुळच्या आखाड्यात टिकाव धरणं हे या पक्षाला जवळपास अशक्य वाटत होतं. म्हणूनच राजकीय विश्लेषकांचे असे ठाम मत आहे की राज्यातील काही राजकीय खेळ्या आणि पक्षांतरे हे केवळ योगायोग नव्हती, तर नाईलाज असतो मुश्रीफ आणि सतेज पाटील या जोडगोळीला एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी रखलेली ती एक राजकीय रणनीती होती. त्यांना वाटले दोघे वेगळे चालले की गोकुळमध्ये आपली एंट्री सोपी होईल, पण तसं अजूनही होताना दिसलेले नाही. भाजपची गोकुळमधील महत्वाकांक्षा मोठी आहे. महायुतीतील हा प्रमुख पक्ष गोकुळ निवडणूक बिनविरोध करू पाहत आहे. वरवर पाहता हा सामंजस्याचा प्रस्ताव वाटतो, पण यात एक मोठी गोम आहे. त्यांना या बिनविरोध निवडणुकीत स्वतःच्या पक्षासाठी तब्बल 11 जागा हव्या आहेत असं दिसतंय. राजकीय गणित आणि वास्तवाचा विचार केला तर ही मागणी म्हणजे अवकाशाला गवसणी घालण्यासारखी आहे. का? कारण गोकुळमध्ये मतदान हे ठरावांवर होतं आणि भाजपकडे स्वतःच्या ताकदीवर ठरावांचे गणित सध्या तरी नाहीये. आणि म्हणूनच गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी भाजपचे प्रयत्न चालू असल्याचे दिसत आलेलं आहे. परंतु बाकी गट 11 जागांसाठी तयार होतील याची शक्यता दिसूनच येत नाही. कारण गोकुळचं राजकारण हे दिल्ली आणि मुंबईच्या राजकारणापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. इथं पक्ष चालत नाही, तर इथे चालतात ते गट. गोकुळमधील प्रत्येक नेता हा जो एक बाहुबली आहे. या प्रत्येक गटाची स्वतःची अशी एक भक्कम ताकद आहे जी त्यांनी गेली अनेक वर्षे राजकारणामध्ये सक्रिय राहून कमावलेली आहे. आज जरी हे बाहुबली नेते महायुतीचाच भाग असले, एका सत्तेच्या छत्राखाली बसले असले, तरी गोकुळच्या बाबतीत ते कोणालाही जुमानत नाहीत. गोकुळमध्ये पक्षधर्मापेक्षा गटधर्म मोठा ठरत आला आहे, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. सत्तेतील सोबत असली तरी हे स्थानिक बाहुबली या प्रमुख पक्षाला गोकुळमध्ये सहजासहजी आज शिरकाव करून देण्यास तयार नाहीत. प्रत्येकाचे सामर्थ्य वेगळे आहे, प्रत्येकाची बँक आणि दूरसंस्थावरील पकड वेगळी आहे. त्यामुळे महायुतीच्या बैठकीत एकत्र चहा पिणारे हे नेते गोकुळच्या आखाड्यात मात्र एकमेकांचे उट्टे काढायला सज्ज आहेत. आता मी तुम्हाला एक एक्सक्लुझिव्ह बातमी देणार आहे. ती म्हणजे सध्या गोकुळच्या संभाव्य निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्वच पक्षांनी क्रॉस वोटिंगचा प्रचंड धसका घेतला आहे. सध्या गोकुळच्या राजकारणात रात्री अपरात्रीच्या कॉल्सने नेत्यांची झोप उडवली आहे.
आमच्या सूत्रांनी दिलेल्या पक्क्या माहितीनुसार बड्या नेत्यांना आणि उमेदवारांना मध्यरात्री कॉल्स येत आहेत. पलीकडून आवाज येतोय, साहेब काळजी करू नका, आमचं एक मत तुम्हाला नक्की मिळेल, पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे पूर्ण पॅनलला मतदान करणं आम्हाला शक्य नाही. या एका वाक्याने सगळ्यांची झोप उडवली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, मतदार फक्त एका नेत्याला बांधीत राहिले नाही, तो वैयक्तिक संबंधांवर एकाला मत देईल आणि दुसऱ्या गटाच्या उमेदवाराला दुसरे मत देईल. या क्रॉस वोटिंगच्या भीतीने कुणीही ठामपणे सांगू शकत नाही की 100% मतदान आमच्याच पॅनलला होईल. शेवटी हे खरं आहे की आज जर गोकुळमध्ये निवडणुका झाल्याच तर आमचे राजकीय विश्लेषण सांगते की ठराविकच ठरलेल्या 4 ते 5 नेत्यांचेच पॅनल निवडून येईल आणि त्यातल्या फक्त 2 नेत्यांचा जोर आणि दबदबा सर्वात जास्त असेल. हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आता हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडत आहे. कोल्हापूरच्या या राजकीय महाभारतात जर आज निवडणूक झाली तर ते कोणते 2 नेते असतील ज्यांचा गोकुळवर सर्वाधिक दबदबा असेल? तुमचं राजकीय आकलन काय सांगतं आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.